शिंदेंची रसद बुडवली जाणार. गेम केला शिंदे. आता फुटीच्या उंबरठ्यावर. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हाच शिंदेंना हटवण्याच्या हालचाली वाढल्या. फुटलेली बातमी उडत नाही. उद्या 20 आमदार फुटू शकतात. कारण भाजपचे फिल्डिंग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्याच्या निवडणुकात काय घडेल हे सांगणाऱ्याचे ठरलाय. शहा सुद्धा गेममध्ये सामील. नेमकं घडलंय काय? महाराष्ट्र सध्या जे नाराजीचं महानाट्य चालू आहे ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली. हे लोक आमचा पक्ष फोडतायत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेतात. हे आम्ही सहन करणार नाही. शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शहा फसकन हसे. शिंदे यांनी विचारलं, साहब आप क्यों हस रहे हो? यावर शहा म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडताय? मुळात तुमचा पक्ष हा मी म्हणजे भाजपानं फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात, आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली. म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे. ठाकरे गटानं म्हटलंय की अमित शहा आणि शिंदे यांच्यातील भेटीवेळी अमित शहा नेमकं काय म्हटले असतील. शिंदेजी अब क्रोनॉलॉजी समज लीजिए. पैसे वाटून माणसं फोडण्यात तुमचा हातखंड आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आप मुंबई जाओ, रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगस फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका. गेल्या काही दिवसांपूर्वी सामनामुळं नेमकं शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल यावरती हा मजकूर लिहिला गेला होता. सध्याची जर घटनाक्रम बघितला तर रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे हे सुरू झालाय. आता मुळात रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष का केले गेलं होतं इथून खऱ्या या विषयाचा गाभा समजतो. रवींद्र चव्हाण तसं फारसं भाजपामध्ये किंवा सक्रिय राजकारणामध्ये ॲक्टिव्ह असलेलं नाव नव्हतं. मात्र अशावेळी रवींद्र चव्हाण यांच्यावरती भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली गेली. त्यावेळेस नेमकं का सोपवली गेली याचं उत्तर मिळालं नव्हतं. मात्र आता ते उत्तर मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे तेच व्यक्ती आहेत की जे श्रीकांत शिंदेंना थोपवू शकतात आणि वनमंत्री गणेश नाईक ही ती व्यक्ती आहेत की जे एकनाथ शिंदेंना थोपवू शकतात. रवींद्र चव्हाण म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर डोंबिवलीला निधी मिळायला लागला. श्रीकांत शिंदे म्हणले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासूनच डोंबिवलीला निधी मिळायला लागला. रवींद्र चव्हाण हे असं व्यक्तिमत्व आहे की जे श्रीकांत शिंदेंना थोपवण्यासाठी सोबतच घेराबंदी करण्यासाठी ॲक्टिव्ह केलं गेलेलं आहे आणि म्हणूनच भाजपा वरतून ताकद देत आहे. नंदुरबार, जळगाव, सोलापूर वेगवेगळ्या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी फुटले. वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेंचे पदाधिकारी फुटले. पण सगळ्यात जास्त ताण येतोय तो एकनाथ शिंदेंवरती. कारण एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या डोंबिवली, ठाणे, कल्याण, मुंबई या ठिकाणी सुद्धा आता भाजपनं शिंदेंच्या कार्यकर्त्यांवरती, नगरसेवकांवरती गळा घालायला सुरुवात केली आहे. जे काही सुरू आहे ते एकनाथ शिंदेंची नय्या भविष्यात डुबवण्यासाठी सुरू आहे असं दिसतंय. एकच दिवशी खोडावर घाव घालून खोड कधीच तुटणार नसतं. पण हळूहळू करून जर खोडावर घाव घातले तर खोड एकतर स्वतःहून पडेल किंवा मग घाव घातल्यामुळं पडेल. ही भाजपची जुनी रणनीती पॉलिसी आहे आणि तीच पॉलिसी भाजपा आत्तापासूनच वापरत आहे. त्यामुळं 2019च्या निवडणुकांमध्ये हे तीनही पक्ष एकत्रित लढू शकत नाही आणि जर लढायचं झाले तर मग अजित पवारांचा पक्ष असो किंवा मग एकनाथ शिंदेंचा पक्ष असो या दोन्ही पक्षांना भाजपच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागणार आहे. भूतोना भविष्यती अशी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन सुरू आहे. नगर परिषदांचे मतदान पार पाडायच्या आदल्या दिवशी फॉर्म्युला तयार होतो की नेवासा असेल, कोपरगाव असेल, पाथडी असेल येथील निवडणूकच रद्द झाली. निकाल 21 तारखेला येणार. जवळजवळ मतदान करायच्यात काही तास अगोदरच माहिती समजते की 3 तारखेला नगराध्यक्षपद किंवा कोण कुठे जिंकले याचं मतदान आणि निकाल जाहीर होणार नाहीये. तोही 21 तारखेला होणार आहे. देवेंद्र फडणवीस नाराजी व्यक्त करतायत, विरोधी पक्ष नाराजी व्यक्त करताय, सुप्रीम कोर्ट नाराजी व्यक्त करताय. कारण इतिहासात आतापर्यंत असे इलेक्शन्स कोणीच बघितले नव्हते. मग सबकुछ मॅनेजवरती जर आता निवडणूक आयोग आलाय आणि माणसं म्हणून किंवा मतदाते म्हणून आपण बघायच्या भूमिकेत आलोय, कुठलाही लढा उभा करत नाहीये. याचा अर्थ हीच पॉलिसी आणखी लॉंग टर्म चालणार आणि मग सबकुछ भाजपा आणि भाजप म्हणेल तसंच रणनीती अवलंबिली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा जर ठरला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा भाजपशिवाय पर्याय दिसत नाहीये. किमान राजकारणात जिवंत तर राहता येईल. आता पुढच्या काही काळामध्ये विरोधी पक्षही शिल्लक राहणार नाही, तसा तो आत्ताही राहिलेला नाहीये. मग या सगळ्यात भाजपाला महाराष्ट्रात येहाती वर्चस्व मिळवायचं आणि त्यासाठी सबकुछ केलं जाणार असं चित्र आहे. सामदाम दंडभेद ही रणनीती वापरली जाणार आणि शिंदे जे हळूहळू करून वरचं ठरण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा पहिला दिल्लीचा ॲक्सेस कापला जाणार आणि त्यानंतर महाराष्ट्रातला ॲक्सेस. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आता जी फूट सुरू झालेली आहे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे सोबत जे केलं तेच पुन्हा रिपीट कर्मा ज्याला म्हणतो ते एकनाथ शिंदेसोबत घडते का हा पहिला प्रश्न. उदय सामंत हे त्यांच्यासोबत 20 आमदार कधी 35 आमदार घेऊन बाहेर पडणार. या सुरू झालेल्या चर्चा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही भाजप म्हणेल तसंच घडणार. या होत असलेल्या चर्चा निवडणुकांमध्ये होत असलेला पैशांचा वारेमाप वापर आचारसंहितेच्या काळात सुद्धा पैशांचे निधीचे प्रलोभन दाखवून अजित पवारांनी केलेलं भाषण त्यातल्या त्यात एका कार्यक्रमामध्ये पोलिसांना अजित पवारांनी उमेदवारांसाठी खुर्च्या लावा असं सांगितलं केलेलं वक्तव्य. या सगळ्या गोष्टी सांगतायत की ही तानाशाही सुरू झाली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.